खूप गडबडीत निघालोय. आता त्यांना मी एक वडा सांबर सांगितलाय आणि भैयासाठी आपण घेतोय वडापाव. हा एक नंबरचा जास्तच आपला, ह्याचं नाव आहे अमन आणि हाय वलीद. हे दोघं पण आपल्या सोबत असणार आहेत. आज हे सिनेमॅटिक शूट करतायत गाडीचं. कार्यक्रम केलाय काहीतरी. आई शपथ, गर्दी बघा नुसता तुम्ही. सकाळचं आपलं नियोजन गाडी 4 व्हीलर घेऊन यायचं करेक्ट झालं. आता मस्त आता फोटो चालू आहे. मस्त वाटलं, रिफ्रेशिंग एकदम भारी. सातारा मूनलाईट चायनीज. चला. हॅलो मित्रांनो, आज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला पहिला व्हिडिओ, पहिला ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला. तर तुम्हाला माहित आहे सीझन चालू झालाय कशाचा. सातारा जिल्ह्यात राहतोय आपण. कशाचा सीझन चालू झालाय तुम्हाला तर माहित आहे. मग आजचा आपला ब्लॉग पण तिथंच असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार. तर चला. हॅलो, जसं तुम्ही बघितलं आता भैया पेट्रोल टाकतोय. नियोजन होतं 4 व्हीलर घेऊन जायचं, पण आपल्याला जिथं जायचं आहे तर तिथं आम्ही साताऱ्यात फोन लावला आपल्या खुप्प्या जासूसांना की काय करायचं. तर तो म्हणला 4 व्हीलर घेऊन येऊ नका, 2 व्हीलर घेऊन या. 2 व्हीलरवरनं आपण जाऊ, कारण तिथं 2 व्हीलर जायला नाही तर 4 व्हीलर घेऊन गेला तर तिथं अडकणार आहे आपण. तर त्यासाठी आपण 2 व्हीलर काढली आणि आता निघतो आपल्या जागेवर. मित्रांनो, आपण जरा नाश्त्यासाठी थांबलो होतो. तुम्ही मागं बघत असाल आपल्या हायवेला, कराड सातारा हायवेला तळपीडकर वडेवाले यांची फ्रँचायझी आहे. त्यांचा आउटलेट आहे. तिथं आपण नाश्त्यासाठी थांबलो. भैयाला भूक लागली म्हणून म्हणलं जरा नाश्ता करून घेऊया. आता ऑर्डरला आपल्यापाशी डोसा, उत्तप्पा, मिसळ, वडापाव. काय खाणार आहे? वडापाव. मी मला भूका लागलेत. मला लागल्यात भूका. मी सकाळी काही नाश्ता केलेला नाही, खूप गडबडीत निघालोय. आता त्यांना मी एक वडा सांबर सांगितलाय आणि भैयासाठी आपण घेतोय वडापाव. हा, नाश्ता झाला. आता निघतोय. ऊन तर खूप आहे. तर बघू किती वेळ लागतोय तिथं जायला. ये लवकर. तर आपण पोहोचलोय आता साताऱ्यात. सातारा शिवराज पेट्रोल पंपापाशी आलोय आपण. तर आपले खुफिया जे जासूस होते ते यायला लागल्यात. दोघं आहे ते, 2 जण यायला लागल्यात. त्यामुळे त्यांचा आता वाट बघतो आपण. शिवराज पेट्रोल पंप आहे. तर पूल आहे बघा, तुम्हाला आठवतच असेल. पुलापाशी आपण आलोय. आता थांबलोय त्यांची वाट बघत. आपल्याला जायचंय जुन्या बोगद्यावर. जुन्या बोगद्यावर आपल्याला जायचंय. आपल्या आता ओळखलंच असेल तुम्ही कुठं जायचंय, तर कमेंट करून सांगा कुठं जाणार आहे आम्ही. हे बघा आपला पहिला मेंबर आलाय, पिया जासूस. दिसतोय का तुम्हाला? यो बघा, यो स्कूटीवर आलाय. हा पहिला स्कूटीवर आलाय आपला पहिला पिया जासूस. हा दुसऱ्या जासूस कडे जायचंय आता आपल्याला. आता दुसऱ्या जासूस कडे जायचंय आपल्याला. त्याला घरनं उचलायचंय. बघूया आता. हा बघा आला जासूस नंबर 2. जे मागाशी मी बोललो होतो पहिल्यांदा, सातारचे जासूस होते आपले. हा एक नंबरचा जासूस आपला, ह्याचं नाव आहे अमन आणि हाय वलीद. हे दोघं पण आपल्या सोबत असणार आहेत आज. आमचे चुलत भाऊ आहेत दोघं बी. हा मोठा, हा छोटा. आपला अजून एक मेंबर मिसिंग आहे, हम्माद मिसिंग यू बाय. ओके मित्रांनो, तर आता आपण आलो साताऱ्यात येताना पहिला आपण शिवराज पेट्रोल पंपामधून साताऱ्यात आत आलो. तिथून परत पोई नाक्यावरून लेफ्ट मारून महाराजांचा पुतळा आहे सर्कलला, तिथून लेफ्ट मारून आपण सरळ पुढे यायचंय. आहे शाहू महाराज चौक. शाहू महाराज चौकापाशी आपण आलो की
तिथून लेफ्ट मारायचं. बोगदा रस्ता कुठे विचारायचं माहित असेल तर तिथून लेफ्ट मारलं ना आपल्याला सरळ जायचंय बोगद्यापर्यंत. तिथून परत आपल्याला राईट मारायचं आहे कास पठारावर जाण्यासाठी वर. ओके, आता गेल्यावर हा तेच इथपर्यंत आलोय आपण. इथपर्यंत त्यांना दाखवलं. थोडं आपण वर जाऊया आणि वर गेल्यावर तिथून रस्ता आम्ही सांगतोच तुम्हाला. जे नवीन येणार आहे तिथं ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी ही माहिती. तर आपण आलोय आता तुम्हाला सांगितलं होतं बोगदा रोड. तो बोगदा 20 किलोमीटर असं दिसतोय आपल्याला. कासला राईट मारायचा आणि वर जायचं. हॅलो गाईज, तर आपण आता कास पठाराचा घाट चढत होतो आणि चढता आपण जरा थांबलो कारण हा दृश्य आपल्याला बघायला. तुम्ही मागं बघू शकता पूर्ण सातारा सिटी आपल्याला दिसते ना. संध्याकाळचे सातारकर आहेत ना, रोज संध्याकाळी इथं गर्दी बघायची तुम्ही. या पूर्ण रस्त्याला आहे ना, घाटात पूर्ण घाटात आहे ना एवढी गर्दी असते. लोक येतात बसायला शांतपणे आणि एवढा मस्त सीन असतो ना. जे सातारचे आहेत त्यांनी कमेंट करा तुम्ही कधी येता आणि केव्हा येता इथं. तुम्ही साताऱ्यात आहे तर तुम्ही येऊ शकता भेट द्यायला आणि खाली जाऊन आंघोळ पण करू शकता. मला या धबधब्याचं नाव सांगा. हा धबधबा आहे उलटा धबधबा. कारण हा खाली पडतो, वर जात नाही. वर जातो तो सरळ आहे का? वर काय नाही, नुसता टाइमपास करते ती आणि फका नंतर यो लय मोठा आहे बघा. यो वरच्या वाता हा नाही नुसता पाहिजे त्याला. तुम्हाला कळेलच जरा. बघूया थांबा. निसर्ग बघत होतो पण हा बघा ए यार नको कार्यक्रम करून आलाय तो. काय का ये इकडे पळतो कसा बघा. आय आता डायरेक्ट 2 नंबर. हे बघा आता इथं सिनेमॅटिक शूट चालू आहे. इरफान भाई सिनेमॅटिक शूट करतायत गाडीचं. आयफोन आहे अमनचा. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? सिनेमॅटिक शॉट घ्यावे गाडीची रील करण्यासाठी. नंबर आहे. दोघं भाऊ मागं राहिलेले. बहुतेक गाडी पंक्चर झाल्या. आपण बघूया कुठे गेले ते. म्हणजे फोन आलता की मागे जाऊन बघूया मागे जरा. काय असं होत असतं. जातो फिरायला वगैरे काय ना काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम येतात. तरी पण आपण हे बघा कार्यक्रम केलाय काहीतरी. पंक्चर आहे म्हणलेलं का नाही. हवा कमी आहे. बसलाय टायर सगळा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह एक्टिंग कर रहा है. यार सांगतो बोलतो इक्यू आहे. नियोजन झालं तर आता अमन म्हणत होता की इक्यूला जाऊया. तर तोलीत म्हणला नको गर्दी होईल कास पठारावर. त्यामुळे म्हणलं आता डायरेक्ट कास पठारावर जाऊया. येता जर वेळ असेल तर आपण इक्यूकडनं जाऊन येऊ. ओव्हर ऍक्टिंग लक्षात ठेवा. 50 रुपये कापा त्याच्या ओव्हर ऍक्टिंग. गर्दी होईल. सकाळी सकाळचं आपलं नियोजन गाडी 4 व्हीलरनं घेऊन यायचं करेक्ट झालं. आता तुम्हाला दाखवतो का बघा गर्दी बघा पर्यंत गर्दी आहे. गेटवर अजून गर्दी आहे. 4-5 किलोमीटर गर्दी आहे. 5 किलोमीटर वाहनांची लाईन माग लाईन आहे. इकडून पण जाम आहे इकडून पण जाम आहे. काहीतरी अजून आम्हाला अर्धा तास लागेल तिथनं पुढे जायला पठारावर. हळूहळू कडकडनं आपलं
चाललोय टू व्हीलर घेऊन यायचा फायदा. हा पोहोचलो आता आपण. एवढ्या सगळ्या नशिबानं मिळाली जागा आपल्याला टू व्हीलर पार्किंगला. इकडं होती जागा. जरा आपण त्या साईडनं खाली उतरलो आणि जरा एक 100 मीटर पुढं आल्यावर आपल्याला टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी सेपरेट आहे. पुढं आय थिंक पे पार्क पण आहे, पण तिथं जागा असेल नसेल, कारण ते वर सांगत होते की पार्किंग फुल आहे. म्हणून आपल्याला भेटली जागा, लावून टाकायची आणि जायचं चालत. चालले आता तयारी, टोपी उपी घेतो, ऊन खूप आहे. बघू कसं काय नियोजन. गाडी झाली पार्क व्यवस्थित. आता काय आपल्याला टेन्शन नाही. मस्त महत्वाचं काय असतंय, गाडी पार्क झाली पाहिजे, व्यवस्थित राहिली पाहिजे, बाकी काय टेन्शन घेऊन येऊ नका. मी सांगतोय, फोर व्हीलर घेऊन येऊ नका. खूप बेकार परिस्थिती आहे आता. फोर व्हीलरला पार्किंगला जागा नाही, यायला जागा आहे. त्यामुळे टू व्हीलर अवेलेबल करा. टू व्हीलरवर मग या. कुठलीही गाडी घेऊन या, तुम्हाला पार्क करायचंय आणि चालतच वर जाणार, तुम्हाला सोडत नाही. त्यांची गाडी असते एक, ते पैसे 100 रुपये लेटर, 100-150 रुपये घेऊन वर सोडतात ते त्यांच्या गाडीनं. पण काही गरज नाही, आपलं आपण चालत जायचं. आता एवढं लांब आलोयस तर जाऊया. चालत चालत निघालो आता. बघू कसं काय. ही अशी बस आहे बहुतेक, पण त्यात अशी बस आहे, चालत सुटायचं. ते पण जाऊन तिथं तुम्हाला वर सोडणार आणि तिथनं तुम्हाला आत चालतच जायचंय. तुम्हाला काय बसनं जाऊन फुलापाशी सोडणार नाहीत, तिथं बाहेर रस्त्यावर सोडणार, तिथनं आत चालत जायचं. आमचं ऐका पाहिजे, ऐका सगळं. ऐका व्यवस्थित गाडी करतोय तुम्हाला. जो पहिल्यांदा येतोय त्यांना माहित नाही, त्यांनी अजून गर्दी आहे, अजून लय गर्दी आहे. हे बघा तुम्हाला धावतो, हे बघा खूप मोठी नाही तरी 3 ते 4 किलोमीटर लांब रांग आहे फोर व्हीलरची. 3 ते 4 किलोमीटर लांब. त्यामुळं फोर व्हीलर घेऊन येऊ नका. अजून सांगतोय, टू व्हीलर घेऊन या, टू व्हीलर घेऊन या, फोर व्हीलर घेऊन येऊ नका. व्यवस्थित आपला पार्किंग करा, चालत जाऊन दे. जंगल सफारीसाठी सफारी कार आहे त्यांची, त्यामध्येच ते घेऊन जातात तुम्हाला. चालत जावा बेस्ट. भावाची सायकल घाटात बंद पडली, आवड झालंय. पुढचा टायर पंक्चर झालाय. पुढचा टायर आपला अमन भाई बघा कधीही कुणालाही मदतीसाठी अवेलेबल असतो. दमलाय भाऊ, खाली साताऱ्यातनं आलाय सायकल घेऊन, घाटातनं सायकल झाल्या पंक्चर. वडत वडत आणल्या गाड्यानं कशी तरी, प्लस बॅग आहे त्याच्या अंगावर, खतरनाक. भैया बघा आमचा, आणि म्हणत होता की रोज जिम मारतोय बघा, जिम मारतोय, फिटनेस बघा त्याची. भावानं कामाला लावलंय सगळ्यांना, काय विषय नाही. कसं आहे, भैयाची चंगळ झाली आज थाईच, ओनली थाईच. कार्डिओ कर, घरी जा. तर नाही बघा, आता आपल्या इथं काचचे फुलं इथनं स्टार्ट झालेत. तर काचचा बोर्ड आहे, तिकडं आतला पर्यटक आहेत बघा. इकडं बी आहेत, इकडच्या पेक्षा इथं जास्त फुलं आहेत. मित्रांनो आम्ही टप्प्यात पोहोचलोय आता इथून एंट्रन्स आहे. आत एंट्रन्सला तिकीट आहे का नाही आहे
ते बघून तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. हे पिकअप आहे बघा, हे कास प्लॅटू पिकअप आणि ड्रॉप पॉईंट आहे हा. खालून तुम्ही जर गाडी करून आला ना तर इथं सोडतात आणि इथूनच परत तुम्हाला नेतात. आणि किती 10 मिनिटाचा अंतर आहे, त्यामुळे काय जास्त चालू नका, चालतच या, गाडी बिडी करत बसता नका. फॅमिली असेल तर कन्सिडर करा. आता आमच्याकडे एक इन्सिडेंट झाला. एका इथं पर्यटक आलेत, त्यांचं पेमेंटच होत नव्हतं. त्यांचं जीव आहे बहुतेक कुठला आहे, भावाच्या ह्याच्यावरून त्यांनी करून त्यांना तिकीट निघालं एकदम. असं मदत करत जावं मित्रांनो, जे येतील ज्यांना काही त्रास होत असेल ना, प्लीज मदत करत जावा. तिकीट निघालं का रे? लाईन उभा राहिले ते बघा. किती रुपये तिकीट आहे? होय, तिकीट किती आहे? 150 रुपये ओनली परेड पर पर्सन. 150 काढलं रे काय तिकीट घेतले जातात. अशा प्रकारे आपली एंट्री झालेली आहे आता कासमध्ये. आता झालंय काय विषय माहिती आहे का, जर तुम्ही येताय वर कासवर येताय तर इथं नेटवर्कचा इश्यू खूप आहे. तर तुम्ही येत असाल ना तर एअरटेलचं सिम असेल तर त्याला नेटवर्क नाही. जिओचं सिमला एखाद वेळी कन्सिडर करू शकतो की नेटवर्क येईल. जर घेऊन येताय वर तर कॅशच घेऊन या, बहुत सोपं पडेल. नाहीतर मग काय होणार, तुम्हाला कॅश नसली ऑनलाईन पेमेंट करायला लागणार, नेटवर्क एरर येणार, तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तिकीट कन्फर्म होणार नाही, तुमचं एंट्रीचं तिकीट होणार नाही. त्यामुळे मग तुम्ही कॅश ठेवा हातात. कॅश धरली तर काय सोपं आहे, मग कॅश नवीन तिकीट लगेच मिळते. ऑनलाईनला प्रॉब्लेम येतोय नेटवर्क इश्यू. मी स्वतः आता 2 जणांना हॉटस्पॉट दिला तेव्हा त्यांचं पेमेंट झालं, नाहीतर त्यांना रिटर्न जावं लागलं असतं. असं आहे तसं. त्यामुळे आपला कॅश ठेवा हातात, काय विषय नाही. खूप वारं अतिशय 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 एकदम सुंदर वारं सुटलंय. ऊन लागत नाहीये, नाही पण इथं लागत नाही, गरम काय होत नाही. गार वारं एकदम भारी वाटतंय बघा. हा, बोल काहीतरी. कामाचे वगैरे पाठीवर फिरायले. बर, बघितलं, घामाचे वगळे पाठीवर फिरायला लागले. वा, शुद्ध मराठी मराठी भैयाचा फोटोशूट चालू आहे. मस्त अशी फुलं आलेत बाहेरचे घेतो. हे बघ इकडे हे फोटो तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर बघायला भेटतील, जुडवा ब्रदर्सच्या. तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला आम्हाला. त्याचा आयडिया आम्ही मेन्शन करू डिस्क्रिप्शन. चॅनलला पण सबस्क्राईब करा. आम्हाला बायला चणं खायचं होतं, मागे त्या साईडला चणं मिळतात, शेंगदाणे शेंगदाणे मिळतात. कॅश घ्या, ऑनलाईन नाही चालत इथं. कॅश ठेवा सोबत. 20 रुपयाला दिला आम्हाला त्यांनी. चालतंय बघा, टावा मारायचा. फोटोग्राफर 50 रुपयाला 50 फोटो मिळणार नाहीत, मिळणार नाहीत असं. खूप भारी मस्त वाटतं इथं. आपण आता आलो व्यासपीठाजवळ. इथं पाणी वगैरे आहे बघा, पाण्याची तलाव टाईप आहे. पूर्ण पठार कलरने पूर्ण झालेला आहे. पूर्ण कलर असं लांबपर्यंत पिवळा गुलाबी, खूप असं मस्त वातावरण झालं आपल्या इथं. सीझन चालू आहे. गर्दी बघतायच तुम्ही, गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी खूप आहे. बाहेरून माणसं आल्यात, फॉरेनर दिसले आता आम्हाला. भारी वाटतंय, मस्त वाटतंय. इकडची लोक येत नाहीत तिथं.
तर या मस्त आहे, एन्जॉय करा बघा. बाईचा शूट चालू आहे 2 मिनिट काय मध्ये मॉडेल 101 मॉडेलचा पोच बघा की आता तीच पोच 100 वेळा देणार मॉडेल. उडी मारून दे का ठीक आहे नाही काढा नाही आधी अरे जाय का तो पोच व्हायला येतं का? येते की स्विमिंग टँक मध्ये पोहोच होता की मग इकडे असं येतोय बघ बाबा तू बघ ह्यांना लय चौक आणि मग स्वतःचा पोस्ट बिल काढून चोर आहे का ते सगळ्यांना पोस्ट सेमच मारणार. भारी चा विखुरलेले आहेत, केस विखुरलेले आहेत. अरे काय येऊ काढा कॅन्डिडेट काढा. हा इकडे बघा जरा. फोटोशूटची ऑर्डर असेल तर द्या इथं. खतरनाक मॉडेल, खतरनाक असे मॉडेल आणि खतरनाक असे फोटोवाले आयफोन. आता डीपी चेंज वर्षानंतर डीपी काय का ते चला आता माझी बारी. आता दुसरा मॉडेल तयार झालाय बघा. तिसरा मॉडेल शूट चालू आहे. पाऊस असा आम्हाला आता धप्पा देणार आहे का नाही, आम्हाला सगळ्या बॅग घेऊन पळत सुटायला लागणार आहे. भैयाचं चालू आहे सिनेमॅटिक शूट आयफोनमध्ये. तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल ना, आपल्या जुडवा ब्रदर्स या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा, नक्की फॉलो करा. आम्हाला इथे एक स्पॉट दिसलाय चांगला बॅक साईडला. फोटोशूट चालू आहे अमनचा. काढायला बघा मागचं सीन बघू शकता तुम्ही. पूर्ण गुलाबी अशा प्रकारची फुलं आहेत आणि त्यात हे आपले जुडवा ब्रदर्स, कराडचे फेमस जुडवा ब्रदर्स. चला आपला शूट झालाय, बघून पण झालंय. हळूहळू जाऊया बाहेर. इकडनं या रे माग या माझ्या बरोबर. निघायचं आता. बघू काय अजून दिसलं तर. इकडे मस्त आहे, गर्दी पण खूप आहे. जाऊया ना. चला बघूया आता रस्त्यात काय अजून काय दिसलं तर एका दुसरा फोटो सेशन, नाही तर डायरेक्ट खाली गाडीकडे. तर अशा तऱ्हेने आपलं कास पठार फिरून झालंय. आता चाललोय गार्डनकडे. बघूया आता परत चालत जायचं. ह्याच जवळ आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. गाडी पार्किंग पाशी जाऊन गाडी घेऊन निघूया आपण. पार्किंग मध्ये आलो होतो आपली गाडी घ्यायला, तर पोरांचं एक नियोजन झालं. कुठं जायचं आता? इक्यू वॉटरफॉल इथं रस्त्यातच आहे आपल्या जाता लागतो रस्त्यात. आता जाऊया आणि जरा बघूया तिथं पण काय आहे जरा. डबल लाईनला कोणी येऊ नका. गर्दी बघा, गर्दी आता 2:45 वाजले. पुढे घ्या, जाणाऱ्या गाड्यांना जाऊ द्या. आई शपथ गर्दी बघा नुसता तुम्ही. नाहीतरी 1 ते 1.5 किलोमीटर लांब लाईन आहे. 4 व्हीलर घेऊन येत आहे तर खूप त्रास होणार आहे. वेटिंग खूप आहे. शक्यतो 2 व्हीलर घेऊन या आणि निवांत आमच्यासारखं टायमावर जा, टायमावर बाहेर निघा. नाहीतर 4 व्हीलर घेऊन आला तर तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागणार. त्याच्यावर फॅमिली असेल तर 4 व्हीलर घेऊन या, नाहीतर मग 2 व्हीलर या. तिथून आपण बाहेर पडलोय.
EQ या स्टॉलमध्ये बघूया आता तिथं गर्दी भेटते का नाही. तर आलो आपण पोचलो आता गाड्या लावल्या मागं आपलं दिसतोय बघा. मला दिसतोय का नाही काय माहित नाही. आता इथून किती 10 ते 15 मिनिटाचा ट्रॅक आहे वर चढायला. जाऊ आपण बघूया हळूहळू हळू. चालू झालाय ट्रॅक आपला. ही आपली तिसरी वेळ आहे. ह्याच्या आधी पण आलो आपण पावसाळ्यात एकदा आलो होतो तेव्हा पाऊस होता पण सोडलं नव्हतं व काहीतरी मॅटर झालता. आता इथं पाऊस नाही पण सीन तर आहे चांगला. जाऊया आता हळूहळू. हो चल. जंगलातलं फिलिंग भारी मस्त वाटतं बरं का. वाघ दाखवतो कोणाला वाघ दाखवतो बाबा. हळू रे माग व्यवस्थित ना. इथं पण गर्दी भरपूर आहे. वाटलेलं तसं नाही इथं पण आहे गर्दी. हे बघ गर्दी तुम्हाला आता दाखवतो EQ वॉटरफॉल आता आपला. बघा कसा आहे खतरनाक. वर गेलतो तिथं गर्दी झाल्या यायला बी देणार तर जायला बी देणार. हा दुसरा रस्ता आहे. तिथनं जरा खाली आलो परत बघू. तिथनं डायरेक्ट खाली धबधब्याच्या खाली जातो. उतरतो पुढे इकडनं चढलो आणि इकडे धबधबा. इथून उतरलो आता आपण खाली. काय नाही आवड काय नाही सोपं आहे. तर इथून चढायचं डायरेक्ट धबधबा. तर चला आता आपण जाऊया बघूया कसं काय काय कुठं काय पाय वगैरे सांभाळून. चढलो ते आपले मेंबर पोहोचल्यात. भैया पोहोचतोय. अमन आहे पलीकडे वलीर आहे. धबधब्याच्या खाली आलोय. आलो फोटोशूट चालू आहे. क्या हुआ क्या लगा एकदम चालू. केली नव्हती सकाळी आता झाली. याला आमच्या फोटोशूट नाही बरोबर. मस्त असा फोटोशूट चालू आहे. आता अमनची बारी आहे ना. आवाज नाही समजा लाऊड स्पीकर करा.
नीचे नीचे जाना ऊपर झाला आता फिरलो झालो सगळा बघू साईडला बूट काढलेला म्हणून पॅन्ट वाचले बूट वाचलं सॉरी बूट वाचलं बघू पॅन्ट तर भिजल्या चला उभ्या खाली उतरून परत भेटू तरणाचे सर्कस बघा उतरतानाचे कशी सर्कस चालू आहे काय नाही सोपं आहे एवढं बी काय अवघड नाही छोटं छोटं पाणी वगैरे जात आहे आपला धबधबा काय कुत्रा खाली हळूहळू भैया शूज घालते बघा तिथं भैया शूज घालतं आपण जाऊया हळूहळू हा बघा ह्याचा फोटो सेशन अजून संपलेला नाही आयफोन हो दुसरं काय आयफोनवाले असेच आपला झालंय बघून एक धबधबा पण बघून झाला 2 ठिकाणी फिरलो आज एक कास पठार आणि शेजारीच एक वॉटरफॉल मस्त वाटलं रिफ्रेशिंग एकदम भारी जवळच्या जवळ आहे जास्त चढ नाही आहे तिथल्या इथं आपला एक 5 मिनटं 10 मिनटाचा ट्रॅक आहे आणि वर चढतोय आपण येणं असलं तर कास पठारावर येत आहे ना एकदा इकडनं जरूर टर्न मारून जावा तर इथनं आलाय ना बघायला तर खूप मस्त आहे खूप रिफ्रेशिंग आहे नक्की बघा आणि नक्की विजिट करा इकडे एकदा तरी आलो उतरलो आता इथून गाड्या काढतो भोजनाच होता तरी पोटा पाण्याचं बघूया लागल्या का सातारा मूनलाईट चायनीज चला तिकडेच भेटू आमचे प्लेस चिकन डायनासोर राईस चिकन ट्रिपल राईस डायनासोर लॉलीपॉप हॅलो तर आजचा आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय कास आणि इक्यू बरोबर 2 प्लेस आपण आज फिरलोय तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव जुडवा ब्रदर्स